कल्पना करा, कुठेतरी एखादा रुग्ण जीवनासाठी झुंज देत आहे आणि त्याला फक्त एका गोष्टीची गरज आहे, रक्ताची. आणि ते रक्त कदाचित तुमचंच असू शकतं. फक्त 10 ते 15 मिनिटात केलेलं एक साधं रक्तदान एखाद्याला नवीन आयुष्य देऊ शकतं. एका छोट्या निर्णयाने एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि तो निर्णय तुमच्याच हातात आहे. पण कधी कधी आपल्या मनात काही गैरसमज असतात, काही शंका असतात आणि त्यामुळेच आपण हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात मागे पडतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत रक्तदान करण्याचे फायदे व तोटे कोणते आहेत. दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. यामागचा उद्देश म्हणजे लोकांना रक्तदानाबद्दल जागरूक करणे, त्याचे महत्त्व पटवून देणे आणि जास्तीत जास्त लोकांनी स्वेच्छेने रक्तदान करावं हा आहे. चला तर मग सर्वात आधी फायदे पाहूयात. रक्तदानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जीव वाचवणे. अपघात, मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूती, कॅन्सर उपचार किंवा थॅलेसेमिया सारख्या आजारांमध्ये रक्ताची गरज अत्यंत महत्त्वाची असते. अशा वेळी तुमचं दिलेलं रक्त कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं. यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच नाही. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आरोग्य तपासणी. रक्तदान करण्यापूर्वी तुमचं हिमोग्लोबिन, रक्तदाब, वजन आणि इतर काही बेसिक तपासण्या केल्या जातात. त्यामुळे नकळत तुम्हाला तुमच्या आरोग्याची माहिती मिळते. म्हणजेच रक्तदान हे एक प्रकारचं फ्री हेल्थ चेकअप देखील आहे. तिसरा फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी. संशोधनानुसार नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते. जास्त लोह हृदयविकारांचा धोका वाढवू शकतं. त्यामुळे योग्य अंतराने रक्तदान करणं हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतं. चौथा फायदा, नवीन रक्त निर्मितीला चालना. जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा शरीर नवीन रक्त तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करतं. त्यामुळे शरीरातील रक्तनिर्मिती सुधारते आणि शरीर अधिक ताजेतवाने वाटते. पाचवा आणि खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे मानसिक समाधान. एखाद्याला मदत केल्याचा आनंद, त्यातून मिळणारी सकारात्मक भावना, हे सगळं आपल्या मनाला खूप समाधान देतं. समाजासाठी काहीतरी केल्याची जाणीव आत्मविश्वास वाढवते. आता पाहूया काही तोटे किंवा गैरसमज. रक्तदानाचे काही किरकोळ दुष्परिणाम दिसू शकतात, पण ते तात्पुरते आणि सहज नियंत्रित होणारे असतात. रक्तदानानंतर काहींना थोडा अशक्तपणा, चक्कर येणे किंवा थकवा जाणवू शकतो, कारण शरीरातून थोडं रक्त घेतलं जातं. काही वेळा सुई लावलेल्या जागी हलकी सूज, वेदना किंवा निळसर डाग दिसू शकतो. क्वचित प्रसंगी रक्तदाब कमी होऊन बेशुद्धी येण्याची शक्यता असते, विशेषतः जर योग्य आहार घेतला नसेल किंवा पुरेसं पाणी प्यायलं नसेल तर. मात्र योग्य मार्गदर्शन, संतुलित आहार आणि विश्रांती घेतली तर हे सर्व दुष्परिणाम लवकरच कमी होतात आणि शरीर पुन्हा पूर्ववत होतं. खरं तर वैद्यकीय नियम पाळून केलं तर रक्तदानाचे कोणतेही गंभीर तोटे नसतात, परंतु काही गैरसमज आणि भीतीमुळे लोक मागे पडतात. पहिला गैरसमज, रक्तदानामुळे वजन कमी होतं किंवा वाढतं. याचा वजनाशी थेट काहीही संबंध नाही. रक्तदानामुळे शरीराचं वजन बदलत नाही. दुसरा गैरसमज, संसर्ग होण्याची भीती. रक्तदान करताना वापरली जाणारी सुई आणि सर्व साहित्य पूर्णपणे स्टेराईल आणि एकदाच वापरण्यायोग्य असतं. म्हणून योग्य आणि अधिकृत रक्तपेढीत रक्तदान केल्यास संसर्ग होण्याचा धोका जवळजवळ नसतो. तिथे सर्व सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःही जागरूक राहणं तितकंच महत्त्वाचं असतं. नेहमी विश्वासार्ह ठिकाणीच रक्तदान करा आणि सुरक्षिततेबाबत खात्री करून घ्या. तरीही काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर तुमचं वय 18 ते 65 दरम्यान असेल, वजन किमान 50 किलो असेल आणि तुम्ही निरोगी असाल तरच रक्तदान करावं. रक्तदानाच्या आधी चांगला आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि रक्तदानानंतर थोडा आराम करा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, रक्त बनवता येत नाही, ते फक्त दान करता येतं. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी रक्तदान करावं. चला, या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त एक छोटा संकल्प करूया. स्वतः रक्तदान करू आणि इतरांनाही प्रेरित करू, कारण तुमचं थोडंसं रक्त कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्ही कधी रक्तदान केलं आहे का, हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.